क्रांतिकारी जय भीम सामाजिक न्याय विभागाने भीम जयंतीच्या नावाखाली करोडो रुपयाचा चुरळा केला। करोडो रुपये या हव्यात उडून टाकले। बा भीमा, आकाशात तुला ड्रोनद्वारे जोड्याचं आणि खाली तुझ्या समाजाला तोड्याचं। सामाजिक न्याय विभागाने कधीतरी ड्रोन खैरलांजी गावावर फिरवावे। खैरलांजीत हत्याकांड झाले ते ड्रोनद्वारे या देशाला दाखवण्याचं काम करावे। दलितांवर कशा पद्धतीनं अत्याचार होतात एकदा तरी ड्रोनद्वारे आकाशात दाखवण्याचं काम करावे। अरे अक्षय भालेरावची निर्गुण हत्या झाली तर एकदा तरी त्याच्या घरावर ड्रोन फिरवावे। अरे अक्षय भालेरावला निर्गुण संपून टाकलं, त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशीची निर्गुण हत्या झाली, त्याच्या घरावर एकदा तरी ड्रोन उडवण्याचं काम सामाजिक न्याय विभागाने करावे। त्यावेळेस तुम्हाला समजणार की तुम्ही किती सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून विकास केला। अरे देशाचे इथल्या बहुजनांचे दुःख जगाच्या वेशीवर नेऊन टांगले। त्यावेळेस कुठे इथल्या 18 बगड जाती, 12 बलोतेदार आणि जो समाज हजारो वर्षापासून वंचित होता त्या समाजाला न्याय मिळवण्याचं काम बाबासाहेबांनी या समाजाला खऱ्या अर्थानं मुख्य प्रवाहात आणण्याचं काम बाबासाहेबांनी 1930लाच केले। म्हणजे बाबासाहेबांनी इथल्या गाव कुसा बाहेर असलेल्या लोकांचे दुःख जगाच्या वेशीवर नेऊन टांगले। त्यावेळेस कुठे इथल्या गाव कुसा बाहेर असणाऱ्या लोकांना न्याय मिळाला आणि तुम्ही बाबासाहेबांना ड्रोनद्वारे आकाशात दाखवता। म्हणजे काय दाखवण्याचे प्रयत्न करता? बाबासाहेबांच्या नावानं आज करोडो रुपये तुम्ही हवेत उडवले। बाबासाहेबांचे बुद्ध विहार, बाबासाहेबांच्या मूर्त्या आज काय अवस्थेत आहेत? अरे बाबासाहेबांच्या मूर्त्या सोडून द्या, बाबासाहेबांचे बुद्ध विहार जाऊ द्या, पण बाबासाहेबांनी खऱ्या अर्थानं या देशात ग्रंथालय निर्माण करायचं सांगितले तर कीर्ती ग्रंथालय सामाजिक न्याय विभागाने निर्माण केले। याचं उत्तर सामाजिक न्याय विभागाचे मंत्री आणि या सगळ्या नेत्यांनी दिलं पाहिजेत की किती बाबासाहेबांचे ग्रंथ सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवले आणि किती ग्रंथालय सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून उभे केले याचं उत्तर सामाजिक न्याय विभागाने दिलं पाहिजेत। किती विद्यार्थी दरवर्षी तुम्ही स्कॉलरशिप देता, किती विद्यार्थ्यांना तुम्ही शिष्यवृत्ती मंजूर करता याचं उत्तर सामाजिक न्याय विभागाने दिलं पाहिजेत। बाबासाहेबांचे ड्रोन हव्यात उडून बाबासाहेबांना तुम्ही काय सिद्ध करता? अरे समुद्राची भरती कधीही मोजल्या जात नाही आणि बाबासाहेबांचं कार्य कधीही मोजल्या जाणार नाही। बाबासाहेबांचं कार्य कधीही समजून घेतलं जाणार नाही। बाबासाहेबांचं कार्य एवढं अफाट आहे की तुम्हाला एक आयुष्य कम पडणार तरी बाबासाहेबांचं कार्य संपणार नाही। आणि ड्रोनद्वारे तुम्ही काय आकाशात दाखवता? अरे खाली एकदा तरी दलित वस्तीत कधीतरी अन्याय झालेल्यांच्यावर ड्रोननं त्या अन्याय झालेल्यांच्या व्यथा दाखवण्याचं काम करा। कधीतरी दलित वस्तीत काय हाल अपेष्ट आहेत हे दाखवण्याचं काम करा। आजही गाव कुसा बाहेरच्या दलितांवर, इथल्या बहुजनांवर काय अत्याचार होतात हे दाखवण्याचं काम कधीतरी ड्रोनद्वारे करा। अरे महिलांवर, स्त्रियांवर इथल्या काय अत्याचार केला जाते हे कधीतरी ड्रोनद्वारे दाखवण्याचं काम करा। न्याय मंत्री साहेब कधीतरी दाखवण्याचं काम करा। अरे तुम्ही ड्रोन उडवण्याचं असेल तर इथल्या शेतकऱ्यांच्या घरावर उडवा। आजही हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत। म्हणजे दादासाहेब सबलीकरण योजनेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना, भूमिहीन शेतकऱ्यांना मजूर जमीन दिल्या जाते, पण आजही ते भूमिहीन जमिनीपासून वंचित आहे। त्यांना कधी तुम्ही 2 घास सुकानं खाऊ देण्याची जमीन देसाल याचं उत्तर न्याय विभागाने दिलं पाहिजेत। कधीतरी त्या भूमिहीन शेतमजुरांच्या घरावर ड्रोन उडवण्याचं काम करा, त्यावेळेस तुम्हाला तुमचा विकास दिसणार। ड्रोन आकाशात दाखवून तुम्ही बाबासाहेबांचं कार्य तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरतं सीमित ठेवता का? बाबासाहेब 7 समुद्राच्या बाहेर गेले,
बाबासाहेबांचं कार्य एवढं महान आहे की त्यांचं कार्य कोणीच रोखू शकत नाही, कोणीच रोखू शकत नाही. बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचं खऱ्या अर्थानं काम करा, त्यावेळेसच कुठे बाबासाहेबांचा हा लढा समोर जाणार. बाबासाहेबांच्या समाजावर अत्याचार केला जाते, बाबासाहेबांच्या समाजावर रोज दिवसाढवळ अन्याय केला जाते. तो एकतरी अन्याय अत्याचार या ड्रोनद्वारे दाखवण्याचं काम करा, हे आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो. बाकी तुम्ही वर कितीही ड्रोन उडवण्याचं काम केले, पण खालचा जमिनीवरचा माणूस मात्र न्यायापासून वंचितच आहे, न्यायापासून वंचितच आहे. हेच मी आज तुम्हाला ठणकावून सांगतो. तुमच्या न्याय विभागाच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या जयंतीच्या माध्यमातून करोडो रुपये आज सुराळा करून करोडो रुपये पाण्यात गमावण्याचं काम केलं. त्याच करोडो रुपयात आज अनेक दलितांच्या शाळा उभ्या झाल्या असत्या, अनेक दवाखाने उभे झाले असते, अनेक विद्यालय उभे झाले असते, पण ते मात्र कोणीही याकडे लक्ष देत नाही. न्याय विभाग मात्र पैशाचा सुरळा करते आणि बाबासाहेबांच्या नावानं करोडो रुपये हव्यात गमावल्या जातात, हव्यात गमावल्या जातात. तुम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं कार्य समोर नेता का, हेच या तुमच्या कार्यातून आम्हाला दिसते. किती बाबासाहेबांना सामाजिक न्यायातून तुम्ही समोर नेण्याचं काम करता. अरे आज सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अशा अनेक योजना आहेत की ते योजना दलितांपर्यंत पोहोचत नाही. अरे दलितांना शिष्यवृत्ती सुद्धा आज गायब झाली. आज कुठे शिष्यवृत्ती आहे? कितीक विद्यार्थ्यांना दलितांच्या शिष्यवृत्ती दिल्या जाते, किती स्कॉलरशिप दिल्या जाते, याचा कधी हिशोब करा आणि या सामाजिक न्याय भावनावर कधीतरी ड्रोन उडवण्याचं काम करा. म्हणजे तुम्हाला खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय किती झाला हे तुम्हाला त्या दिवशी माहीत पडणार, त्या दिवशी माहीत पडणार. अशा ड्रोनद्वारे तुम्ही बाबासाहेबांना दाखवण्याचं जे काम करता हे निंदाने बाबासाहेबांच्या पैशाचा चुरळ आहे. दुसरं यात काहीच नाही, यात काहीच होऊ शकत नाही. बाबासाहेबांच्या समाजावर जो अत्याचार झाला तो अत्याचार तुम्ही जगाच्या वेशीवर नेऊन टांगा, जगाला दाखवण्याचं काम करा. त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुम्हाला या देशातली परिस्थिती समजून जाणार. म्हणजे बाबासाहेबांच्या समाजावर काय अत्याचार होते हे ज्या दिवशी तुम्ही जगाच्या वेशीवर नेऊन टांगसात त्याच दिवशी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं कार्य तुम्ही समोर नेले असं आम्ही समजू. नाही तर बाबासाहेबांच्या नावानं फक्त करोडो रुपये उडवण्याचं काम हे सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून चालू आहे, हेच आम्ही आरोप करणार. तुम्ही करा रे कितीही बाबासाहेबांचा पैशाचा चुरळा, पण आम्ही शेवटी त्यावर आवाज उचलत राहणार. तो कोणीही न्यायमंत्री असो. न्यायमंत्री पद म्हणजे तुम्हाला फक्त इव्हेंट पुरतं समजलं का? ड्रोन उडवणारं पद समजलं का? अरे न्यायमंत्री पद म्हणजे इथल्या दलितांना, इथल्या गावकुसा बाहेरच्या व्यक्तीला हात देणे, त्या व्यक्तीला पुस्तक देणे, त्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं योग्य मार्ग दाखवणे, हे न्याय विभागाचं काम आहे. पण न्याय विभाग आज काय करते? तर न्याय विभाग फक्त ड्रोनद्वारे इव्हेंटद्वारे फक्त बाबासाहेबांचं चित्र प्रदर्शित करण्याचं काम करते. दुसरं त्याच्या पलीकडे काही नाही. अरे बाबासाहेबांचं प्रदर्शीकरण चित्र करू नका. बाबासाहेब जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पुतळे बाबासाहेबांचे निर्माण आहेत. बाबासाहेब हे अथांग ज्ञानाचे महासागर आहेत, अथांग ज्ञानाचे महासागर आहेत. त्यांचं कार्य कोणीही रोखू शकत नाही. तुम्ही फक्त बाबासाहेबांचं कार्य आणि बाबासाहेबांच्या समाजावर झालेला अत्याचार